जय शिवराय मित्रांनो, पाचाड या गावामध्ये असलेल्या आपल्या माँसाहेब जिजामाता यांच्या समाधीचे दर्शन घेतले. हा जिजामाताचा वाडा म्हणजे राहता वाडा, इथून जाण्याचा रस्ता आहे. मित्रांनो, पाचाड गावातील हा माँसाहेब जिजाऊंचा राहता वाडा, यालाच पाचाड चौकोट असंही म्हटलं जाते. समोर बघितलं तर रायगड दिसते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडच्या पायथ्याशी माँसाहेब जिजाऊसाठी हा वाडा बांधला होता. या गेटमधून गेल्यानंतर वाड्यामध्ये असलेले वास्तू पाहायला मिळतील. आता आपण या वाड्याच्या गेटमधून एंट्री करू, त्यानंतर तुम्हाला दाखवतो. आपण माँसाहेब जिजाऊंचा राहता वाडा म्हणजे राजवाडा, माँसाहेबांचा राजवाडा यामध्ये प्रवेश केला आहे. आणि हा बघा तो गेट. त्यांच्या प्रवेशद्वारांच्या उजव्या बाजूलाच पहारेकरांची जागा होती. हीच ती पहारेकरांची जागा. इथून पहारा देत होते. आणि याच्या समोर बघितलं तर ही चौकी होती. जे वाड्यामध्ये कोणीही नवीन व्यक्ती ये जा करत असेल त्यांची नोंदणी करण्यासाठी या चौकीचा वापर केला जात होता. म्हणजे या ठिकाणी त्यांची नोंदणी केली जात होती. आणि अशा अजून भरपूर ठिकाणं आहेत जिथे आपल्याला जायचं आहे आणि पाहायचं आहे. मी पण पहिल्यांदाच आले या ठिकाणी, तर त्या ठिकाणी जाऊया आता. पाचाडवाड्यामध्ये 2 विहिरी आहेत. त्यातील एक ही विहीर आहे. त्याला तक्क्याची विहीर असं म्हटले जाते. कारण पूर्वी महाराजे बसण्यासाठी तक्क्याचे वापर करत होते आणि याची रचना बघा तशीच आहे. त्यासाठी याला तक्क्याची विहीर असं म्हटले जाते. तर या बाजूला बघितलं तर पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी आणि तिथे विहीर आहे. आता आपण या पायऱ्यामधून खाली जाऊ आणि तुम्हाला तक्क्याची विहीर दाखवतो. याची रचना बघा कशी केली आहे. वाड्यामध्ये जी विहीर आहे त्यामध्येच मी उतरलो आहे आणि इथून खाली येण्यासाठी पायऱ्या आहेत. इथून सहज पाणीसुद्धा घेता येते आणि पाणी तुम्ही बघू शकतात किती स्वच्छ आहे. खरं तर वाड्यामध्ये पूर्वी याच विहिरीमधून पिण्यासाठी पाणी घ्यायचे. लांबून पाहिल्यानंतर ते वाटत पण नाही की विहीर आहे असं. आणि याच्या समोरच दिसते बघा रायगड. मित्रांनो, पाचाडच्या वाड्यामध्ये बरोबर मध्यभागाला हा बघा आंब्याचं झाड आहे आणि त्याच्या आजूबाजूला अ, महालाचे अवशेष दिसतात. हे बघा आणि त्याचे कोरीव काम तुम्हाला दाखवतो. वाड्यामधील जेवढेही वास्तू आहेत त्यापैकी हे वास्तू वेगळं आहे. कारण या दगडामधील कोरीव काम बघा एकदम उत्कृष्ट आहे. आणि याच ठिकाणी आपले माँसाहेब जिजाऊंचा महाल होता. त्यांचा अवशेष आपण अजूनही बघू शकतात. आणि या ठिकाणी आपण एक आंब्याचं झाड बघू शकतो. त्या बाजूलाच पुतळाबाई राणी सरकार यांचा महाल होता. त्यांचा अवशेषसुद्धा अजून आहेत. खरं तर या पाचाडच्या वाड्यात माँसाहेब जिजाऊंच्या सोबत पुतळाबाई राणी सरकार हे सुद्धा राहत होते आणि त्यांचं महालांचं अवशेष हेच आहे. या पाचाड राजवाड्यामधील इतिहास म्हणजे 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा रायगड किल्ला जिंकून घेतला आणि या रायगडाचे बांधकाम 14 वर्षे चालू होतं. ते बांधकाम झाल्यानंतर आपली राजधानी म्हणजे पहिली राजधानी राजगडावरून स्थलांतर होऊन रायगडावर आली. तेव्हा माँसाहेब जिजाऊसुद्धा त्यांच्यासोबत आले आणि तेव्हा राजमातांना गडावरील वातावरण हे उतरत्या वयात जमत नव्हतं आणि त्यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेब जिजाऊंसाठी हा राजवाडा बांधला. आणि माँसाहेब जिजाऊंच्या सेवेसाठी पुतळाबाई राणी सरकार हे सुद्धा त्यांच्यासोबत आले. या तख्त विहीरच्या समोरच एक विहीर आहे. तुम्हाला सांगितलं या वाड्यामध्ये 2 विहीर आहेत आणि ही विहीर आहे ती चौकोनी आकाराची विहीर आहे. या विहिरीमध्ये अजूनही पाणी पाहायला भेटते. आणि या विहिरीमध्ये खाली उतरण्यासाठी इथून रस्ता आहे, बघू शकता तुम्ही. इथून विहिरीमध्ये खाली उतरण्यासाठी रस्ता आहे. तुम्ही डायरेक्ट विहिरीमध्ये खाली उतरू शकतात.
मित्रांनो, आपण या वाड्यामध्ये आल्यानंतर आपल्याला एक वेगळं बांधकाम पाहायला मिळते. ते म्हणजे हे बघा, बाहेरील दरवाजा हा पूर्ण आहे आणि आतील दरवाजा बघा, हा निम्मे भाग हा दगडाने झाकलेला आहे, म्हणजे बंद आहे. आणि मध्ये जाण्यासाठी हा गोलाकार भाग आहे. आता मध्ये जाऊन बघूया मध्ये काय आहे. आपल्याला एक खड्डा भेटतो पाहायला, जो चौकोनी आकाराचा आहे. आणि हा खड्डा म्हणजे त्या काळी आपला स्नानगृह पण असू शकतो किंवा धान्य कोठार पण असू शकते. मी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले, मला पण नाही माहिती, पण असं आहे. तर आपण पुढे जाऊन बघू. तेवढ्यात मंदिर नाही, मंदिर पुढे आपलं समाधी तिथे पुढे आहे. ताई आहेत, त्यांना वाटलं की इथेच आपल्या मासाहेब जिजाऊंची समाधी आहे. त्यांना सांगितलं की ती तिथे, हा रोडवरूनच आहे. ते माझा आवाज ऐकून आले होते. त्यांना वाटलं की मासाहेब जिजाऊंचा समाधी इथेच आहे. त्यांना सांगितलं रस्ता कुठून आहे तो. खरं तर मासाहेब जिजाऊ यांनी याच वाड्यामध्ये आपला अंतिम श्वास घेतला आणि मेन रोडवरून पुढे गेल्यावर त्यांच्या समाधीचे ते ठिकाण दिसेल. तर मित्रांनो, पाचाड गावामधील असलेल्या ह्या मासाहेब जिजाऊंचा राजवाडा एकूण 9 एकर परिसरामध्ये पसरला आहे. येथून तुम्ही दूर दूर पाहू शकतात ही वाड्याची तटबंदी आणि इथे असलेल्या ती इमारतींचे अवशेष आहे. आता ती पूर्ण इमारती पूर्ण नष्ट झाल्यात, त्याचे अवशेष बाकी आहेत. म्हणजे दगडी बांधकाम किंवा त्याची पाया रचना आपण पाहू शकतो. आणि पहिली जी सागवानची इमारत होती ती पूर्णतः नष्ट झाली. परंतु या राजवाड्याचे अवशेष पाहून शेवकाळी जेव्हा मासाहेब जिजाऊ या वाड्यामध्ये राहत होते त्याचा एक अंदाज घेऊ शकतो. म्हणजे याची भव्यता कशी होती आणि याची रचना कशी होती त्याचा आपण एक अंदाज लावू शकतो. तर मित्रांनो, हा आहे पाचाडचा किल्ला, म्हणजेच मासाहेब जिजाऊंचा राजवाडा. आणि मी ही व्हिडिओ इथेच संपवतो. तुम्हाला माहिती दिलेली ती कशी वाटली ते आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा. त्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेवढ्यात जय शिवराय.